वाजून गेलेत. गोलची मार्क आपण पाहतोय ऋषी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते गोपाल तर नॉन स्ट्राईक एंडला. गोविंद चव्हाण आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. सेमीफायनल क्रमांक सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो सानवी 11. या दोन संघांमधून जो जिंकेल तो निश्चितच फायनल मध्ये पोहोचेल. पहिला चेंडू हो इथे निश्चितच ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकला होता. त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न गोपालच्या माध्यमातून झाला. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये जय पाटणकर. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातील आपल्याला मैदानाच्या पाहायला भेटतो. ऋषीचा चांगला चेंडू अचूक अशा टप्प्यावर. हो यावेळेला मनगटाचा पुरेपूर वापर पण फटका फसलाय. अमित डाऊन दी बॉल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये गोपालच्या माध्यमातून. गोपाल मंडल शून्यवरती बाद झाला पहिल्या चेंडूवरती. ते मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये सध्याला या स्पर्धेमध्ये गोपाल मंडलने चौकाराने सुरुवात केली होती. पण या मॅच मध्ये सेमी फायनलचा सामना आहे आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवर सुरुवात इथे प्रहारने करण्याचा प्रयत्न होता आणि ते प्रहार करताना एलिव्हेशन थोडंसं कमी भेटलं आणि फटका फसला. पहिला धक्का इथं मैदानाच्या आत बसतोय सहारा 11 रुपीनगर या संघाला. तर मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर न्यू बॅटर सिक्सर किंग पिंपरी चिंचवड ह्या परिसरामधला बोपखेल गावातला सुपुत्र. दोन्ही ब्रदर्स आहेत चव्हाण ब्रदर्स. एक मोठा बंधू स्ट्राईक वरती असेल, छोटा नॉन स्ट्राईक वरती असेल. दोन्ही खेळाडूंनी बोपखेल गावासाठी खूप रन बनवलेले आहेत. निश्चितच आपण जर पाहिले तर चव्हाण बंधू आता मैदानाच्या आतमध्ये. ऋषीचा पुढचा चेंडू यावेळेला देखील फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. लागोपाठचा धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का नक्कीच अति घाई संकटात नाही. थोडे सेट होणं गरजेचं होतं. फलंदाजाला सेट झाला असता तर धावा देखील जास्त बनवले असते. पण मैदानाच्या आत मोठा फटका मारण्याचा परत एकदा इथं प्रयत्न होता फलंदाजाचा आणि तिथे फलंदाज बाद झालाय. 0 बसला तर तिसऱ्या फलंदाजाला इथं चौथ्या फलंदाजाला सुरुवात करावी लागेल. 2 धक्के बसले 0 वरती सहारा 11 रुपीनगर या संघाला. प्रेशर आपण सेमीफायनलच्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता कारण की सेमीफायनलची मॅच दोन्ही संघांना जिंकून फायनल मध्ये मजल मारण्यासाठी खऱ्या अर्थाने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि 5 षटकांचा सामना ज्या वेळेला कमी षटकांचा खेळ असतो ना त्यावेळेला फलंदाज आक्रमक मोड मध्येच मैदानाच्या आतमध्ये जातो. आणि त्यात जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये जास्त धावा बनवणं खऱ्या अर्थाने फलंदाज मनसुबा असतो. आणि दोन्ही फटके जर पाहिले तर त्याचबरोबर विकेट हॅट्रिक घेतली ऋषिकेशनी. तर शुभम दादा देटे आणि पुरुषोत्तम सोनकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी असेल ऋषिकेशला. आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकच्या उमलट्यावरती गोलंदाज ऋषिकेश ऑन मार्क उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हो चांगला चेंडू इथे स्लाइस केला ऑफसाईडच्या दिशेने. तळमॅनच्या दिशेने चेंडू जाऊन 1 धाव इथं सिंगल प्राप्त होतीये. सिंगल धावाने इथे श्री गणेश होतोय. सहारा 11 टीमचा अकाउंट ओपन होतोय. पहिला 2 चेंडूवरती इथे 2 फलंदाज बाद झाले. तिसऱ्या चेंडूवरती अतुल कोकाटे मॅन फ्रॉम डांगे चौकचा खेळाडू. डांगे चौक या परिसरामधनं खेळासाठी या ग्राउंडवरती दाखल झाला. मैदानाच्या आत अतुल मदनलाल धिंगरावरती या खेळाडूची तुम्ही खेळ पाहिले असेल. चांगला इथं खेळ केला होता गत वर्षी. ओहो परत एकदा जोरदार अपील. जय पाठणकर कॅच पकडतोय. फलंदाज गोविंद चव्हाण होतोय बाद. या स्पर्धेमधला अर्धशतक ठोकणारा फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर जातोय. धक्का लागतो तो पहिला. पैलवान हॉटेलचे ऑनर मालक विनोद दादा पवळमंत व त्यांचे सहकारी मित्र त्यांचा सन्मान इथं आपण व्यासपीठावरती करणार आहेत. तर दत्तभाऊला मी विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं. तर वर्षीप्रमाणे या वर्षी देखील फायनलमध्ये शेवटच्या दिवशी इथे सरांचं इथे आगमन झालंय.
पैलवान हॉटेलचे ऑनर आणि मॅन ऑफ द मॅच फायनलमध्ये जे खेळाडू होईल त्याच्यासाठी एक स्पेशल पैलवान थाळी असेल आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील स्पेशल पैलवान थाळी असेल सरांकडनं. 6व्या मैदानाच्या आत नवीन बॅटर 40+ बाबा. आणि निश्चितच ऋषीने जे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे 3 गडी बाद खरे अर्थाने सहारा 11च्या भिंतीच्या 3 प्रमुख विटा त्यांनी काढण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालेले. आपण जर पाहिलं तर गोपाल असेल, गोविंद असेल, गोपाल, त्याच्यानंतर अजय चव्हाण, त्याच्या पाठीमाग त्यांचेच छोटे बंधू गोविंद चव्हाण हे 3 फलंदाज बाद झालेत. नो बॅट्समन बाबा. बाबा. येथे खऱ्या अर्थाने सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय आणि निश्चितच 40+ हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि निश्चितच आता अनुभव खऱ्या अर्थाने पणाला लावण्याची वेळ आलेली. कारण की आपण जर पाहिलं तर संकटाच्या छत्रछायेखाली आता सहारा 11 येऊन पोहोचलेला आहे. आता खऱ्या अर्थाने बाबाच्या स्वरूपाने त्या सहारा 11 संघाला सहारा देण्याची जबाबदारी आता बाबाच्या खांद्यावर आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. होत्याचं नव्हतं ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करू शकते. कारण की अशक्य असं क्रिकेटच्या खेळामध्ये काही नाहीये. संधी मिळालेली आहे. आपण संघामध्ये का आहोत ही खरी वेळ आहे. सेमी फायनलची मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने जिद्द आता पकडायची आहे. कारण की पुढे फायनलचा दरवाजा आहे. जो चांगला खेळणार तो फायनलच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. खरंच जो इथे जिंकेन तो थेट फायनलमध्ये दाखल होईल. सनवे 11 या संघाच्या विरोधात खेळेल. गोलंदाजी मार्कवरती अमित महाजन. बघा एकोपाने जो खेळतो ना क्रिकेट हा एक खेळाडूवरती नसतो. 11 खेळाडूने तुम्हाला एकत्र येऊन खेळावं लागतं आणि जिद्द एकत्र आणून समोरच्या संघाविरुद्ध एकदा प्लॅनिंग करून खेळावं लागते आणि तेच मैदानाच्या आत सर्व खेळाडूंनी केलेले आहे. आणि सागर दातीर नेहमी पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनच्या संघांमध्ये एक शातीर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नेहमी तो चांगली प्लॅनिंग करूनच मैदानाच्या आत उतरतोय. कदाचित छोटेसे चुका होऊन ते पराभूत होतात पण जास्त चुका त्यांच्याकडनं कधी झाल्या नाहीत. आणि दोन्ही संघाचं जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांनी या हंगामामध्ये या मोसममध्ये जास्त पारितोषिक पटकवलेले आहेत. विजेतेपद पटकवलेले दोन्ही संघांनी. सहारा 11ने जाऊन मला वाटतं मावळमध्ये प्रथम पारितोषिक पटकवलंय. परत नामदेव ढाके स्पोर्ट्स क्लबने यावर्षी देखील चांगलं परफॉर्मन्स केलंय. 2 ते 3 पिंपरीमध्ये देखील पिंपरी करंडकमध्ये त्यांचा संघ फायनलमध्ये गेला होता. उपविजेता होता. सुमित भाऊ पवार यांचं इथं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर सर दोन्ही टीम बरोबरीवरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत तरी देखील या ग्राउंडवरती एक फलंदाज जर मैदानाच्या टिकला तर तो धावा जास्त बनवू शकतो. निश्चितच आता या खेळाडूंवर नजर असणार आहे. कारण की आपण जर पाहिलं तर यावेळेला देखील मिस टाइम स्ट्रोक होता. तिथे तेजस डाऊन दी बॉल होता. जेल सुटलाय. एक धाव निश्चितच मिळेल. दत्ताशेठ तळंगे यांच्याकडनं आपल्याला 3 दिवस पूर्ण क्रिकेट क्लबला आपल्या शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लबला प्लेयर जे होते त्यांना नाश्त्याची मेजबानी दिलेली आहे. स्वाद दिले त्यांच्या हॉटेलमधनं आणि गेल्या वेळेस पण देखील मला वाटतं त्यांच्याच हॉटेलने मी वडा खाल्लेलो 2 दिवस. खूप स्वादिष्ट नाश्ता असतो. संतोष भाऊ कधी याच परिसरामध्ये आला तर त्यांच्या हॉटेलला नक्कीच जाऊन एकदा भेट द्या. समोरच राहतात का म्हणजे काय म्हणजे ते संतोष भाऊंचं देखील मला वाटतं हे होम ग्राउंड आहे असं मला वाटायचं की निगडी मधललाल दिंगरा होम ग्राउंड आहे. पण सध्याला आज कळालं की फार 20 वर्षानंतर की संतोष सरांचं हे होम ग्राउंड आहे. पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे 2 संघ सर मैदानाच्या आज सध्याला खेळत आहे. एकाकडे सहारा 11 रुपीनगर, दुसऱ्या बाजूला नामदेव ढाके स्पोर्ट्स क्लब अक्कर्डी संघ. ब्रेक अनेक वेळा एकमेकाच्या विरोधात आलेत पण आज एकमेकाला मात देण्यासाठी मैदानाच्या आत उतरलेत. कॅच ड्रॉप झाला. ते कॅच खूप महत्त्वाचं होतं कारण की पहिल्याच दिवशी अविनाश बापू लांडेचा कॅच हसन पठाणनी 0 वरती सोडला होता. त्याच्यानंतर अविनाश बापूने 45 धावा बनवले. ते सांघिक स्कोर झाला होता 85. जिगीश 11 या स्पर्धेमधून बाहेर गेला. परत त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर कालच्या दिवशी पण एक फलंदाजाचा कॅच सुटला होता. त्या फलंदाजाने अक्षरशः 40 का 45 धावा बनवले आपल्या संघाला विजय करून दिले. ऋतिक तारूचा देखील कॅच सुटला होता. ऋतिक तारूने चेंडू एक शेवटचा राहिला होता आणि 6 धावांची गरज अशा अवस्थेमध्ये मॅच आणून ठेवली होती. म्हणजे कॅच पकडो कॅच और जीतो मॅच. निश्चितच कॅचेस विन द मॅचेस हे म्हणलं आता ते आपण ग्लेन मॅक्सवेल असू दे, सूर्यकुमारचा तो झेल
साऊथ आफ्रिका विरुद्ध जो आणि खऱ्या अर्थाने त्या सामन्याचं रुपडं बदलायचं काम त्या कॅचने झालं होतं. त्यामुळे कॅच खूप महत्वाचे. चुका खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानावरती टाळणं फार गरजेचं आहे. आणि आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, चुका कशा प्रकारे टाळता येईल त्याच्यावर तुमचं भवितव्य आणि यश अवलंबून असतं. एकदा अमित खाली टाकला होता चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच, सुंदर कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. मैदानाच्या आत अमित महाजन. पहा असले कॅच सोपं नसेत, हे कॅच पकडता येत नाही, डायरेक्ट चिपकतेत आणि सध्याला सुंदर कॅच पकडलाय मैदानाच्या आत अमित महाजन. सध्याला पहा पहिल्या ओव्हरमध्ये जे आत्मविश्वास भेटला होता ना, ते प्रोत्साहन घेऊन दुसऱ्या षटकामध्ये अमित महाजन गोलंदाजी करतोय. धक्का लागतोय तो चौथा दुसऱ्या ओव्हरमध्ये. निश्चितच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, कारण की आपण जर पाहिलं तर अमित हा वेगवान गोलंदाज आहे, मोठं रनअप आहे आणि स्वतःला सावरत तो कॅच पकडणं फार 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 अवघड आहे सर. कारण की अशा वेळेला ज्या वेळेला आपण बॉल रिलीज करतो त्यावेळेला स्वतःला सावरणं पिचवर खूप अवघड असतं आणि त्या दरम्यान तो कॅच पकडणं एक लाजवाब कॅच. अमितचा कॅच जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही, कारण की या स्पर्धेतला एक उत्तम कॅच अमितच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 धावा धाव फलकावर, 4 फलंदाज बाद. 4 फलंदाज बाद. सिद्धार्थ जगताप नवीन फलंदाज. सिद्धार्थ जगतापच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येणार आहे किरण मामा यांच्याकडनं. मामा सध्याला भाची इथे प्रेम करतात आणि या ग्राउंडवरती जेवढे जण खेळतात ते सर्वजण भाचेच आहे समजायचं, कारण की मामा नेहमी खेळाडूंवरती प्रेम करत असतात. सध्याला स्ट्राईकवरती असेल बाबा. अफगाणिस्तानचा तुम्ही म्हणतो 2023 मध्ये मॅक्सवेलचा कॅच सोडला, 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा कॅच सोडला आणि चॅम्पियन ट्रॉफी मधनं बाहेर गेलेत. तसंच इथं कॅच ड्रॉप झालं होतं पण जास्त काही करू शकला नाही फलंदाज. ओहो, मामाचा कॅच सुटला आणि जखमेवर मीठ चोळण्याचं काम मामा करतायत, बाबा करतायत. एक घणाघाती षटकार, आकाशाला गवस नाही घालणारा षटकार निश्चित मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता अशाच फटकेबाजी गरज सद्दाम सर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. 5 षटकांमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावा होणं फार गरजेचं आहे. आपण जर त्यांची बॉलिंग लाईनअप जर पाहिली सहाराची, ती देखील चांगली. 45 मिनिमम टार्गेट. 4 नंतर वाराला सुरुवात होती ऑन साईडला. फलंदाजाला इथं ॲडव्हान्टेज भेटतोय. पहा वाराचा वेग थोडंसं लेग साईडच्या दिशेने वाढत चाललाय. परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि बाबाने आज दाखवून दिलाय एज हे नंबर नाही का, ते नंबर एज हे नंबर असतो, फक्त नंबर असतो. आपल्यापाशी जे शैली असते, आपल्यापाशी जे ताकद असते ना, ती कधीच संपत नाही. आणि मला वाटतं जे लहानपणापासून क्रिकेट खेळतो ना आणि ते मनापासून खेळत असेल ना, तर तुम्ही कधी ते त्याला बॅट हातात द्या, ते परफॉर्मन्स करून दाखवून दे. ओहो, ऑन साईडला फटका खेळलाय, तिथे डीपमध्ये खेळाडू आहे. खेळाडू तिथं कॅच पकडतो. सादिर राखील दातीर टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज होते बाद. धक्का लागतो 5वा. संतोष सरांसोबतच एक खेळाडू खेळायचा नेहरूनगरमधला अशफाक पठाण म्हणून, ओळखत असाल तुम्ही सर. तो स्वर्गवासी झाला सध्याला. गेल्या वर्षी त्याचा देहांत झाला. त्याने क्रिकेट सोडलं होतं. पण ते कधीही ग्राउंडवरती आला ना, त्याच्या हातात बॅट दिली ना, तो बॅटवरती मिडल करायचा आणि त्याच्या हायते स्ट्रोक खेळायचं. असे खेळाडू म्हणजे रक्तामध्ये क्रिकेट असायचं. असे भरपूर खेळाडू आहेत. अजून आपण बघतोय तुमच्या टीममध्ये जर पाहिलं तर कुंदन दादा आहेत. अजून देखील असं वाटतंय की यॉर्कर त्यांचे पडतच असतात. ऑफसाईडची ताकद आहे. संतोष भाऊ मुळीक आहे. त्याचबरोबर झहीरभाई खानने सांगलीमध्ये 2 वर्षापूर्वी सांगितलेलं की तुम्ही रिटायर कधी होणार. समालोचन कॉमेंट्री करताना सरांनी विचारलं होतं. तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं ज्या दिवशी माझे यॉर्कर पडायचे बंद होतील ना, त्या दिवशी मी क्रिकेट सोडून टाकन. अजून देखील त्यांचे यॉर्कर पडतात. उत्तम मोरे सर अजून देखील जोरात आहेत. मी बघतोय त्यांना आहे तशीच आहेत. फिटनेसचा राज काय तेच माहीत नाही. आम्हाला देखील टिप्स थोडेसे घ्यावं लागेल. जाऊया मैदानात. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवरती. तनिष स्ट्राईक वरती. पहिला चेंडू परत एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीच्या थोड्याशा खालच्या बाजूला चेंडू लागला. एक टप्पा खात जय पाटणकरच्या हातात जाऊन विसवतोय. आणि तुम्ही जे म्हणलात ना सर, खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी क्रिकेट हा आपला श्वास बनवला, क्रिकेट हा आपला ध्यास बनवला. त्यामुळे अजूनही त्यांच्यातली क्रिकेट आपल्याला जिवंत पाहायला भेटते. आणि हे तुम्हाला तुमची आवड आणि निवड खऱ्या अर्थाने. कॅच ड्रॉप सर. कॅच ड्रॉप. एक कॅच ड्रॉप का झालं याचं देखील रिझन सांगतो मी. कारण की मी आतापर्यंत जेव्हापासून जयंत पाटेकरला बघतो ना, तो ग्लव्स घालून विकेट किपरिंग करतोय. आज त्याने ग्लव्स घेऊन आला आणि इथनं कॅच ड्रॉप झाले.
आज विसरलाय तो सर, ग्लोव्ज घेऊन याला विसरलाय. आणि जयकडे देखील चूक होत नाही. मी मदनलाल धिंगरा मैदानावर गेली 5 ते 6 वर्ष त्याला पाहतोय आणि ज्या प्रकारची सुधारणा त्याच्यामध्ये मागतून होती क्रिकेटमध्ये. आणि आपण जर पाहिलं तर रायगड तालुक्याला रायगड जिल्ह्याला बिलॉंग करणारा, रोहा तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. व्हाईट बॉल इथे थोडीशी लेन खराब लाईन लेट का की आता सध्याला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत भैया थोडंसं लेट आला, पण भैयांनी या ग्राउंडवरचं कानकोपरा माहिती आहे या खेळाडूला सरळ बॅटने देखील षटकार खेचू शकतो आणि जसे रन बनवायचे ते रनला स्टार्ट करू देऊ शकतो भैया. बडे मॅच का बडा खिलाडी स्ट्राईक वरती. सुरेख फटका चुटू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय सिद्धार्थ जगतापच्या पाठ मधला चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. 100 रुपये अकाउंट मध्ये जमा. निश्चितच लाजवाब फटका आपल्याला पाहायला भेटला. ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला आजला षटकार. धावसंख्या पुढे वाढेल. 18 धाव फलकावर. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धाव फलकावर. तब्बल 6ची सरासरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 6ची सरासरी. सचिन गोलंदाजी मार्कवरती सर. डावखोर गोलंदाज. पहिल्या दिवशी एक मॅन ऑफ द मॅच याच्या देखील नावावरती होती. चांगले टप्पे टाकतो. यॉर्कर देखील आहे, कट देखील आहे. जे शस्त्र पाहिजे ना 18 धाव फलकावरती शेवटचे 2 ओव्हर. जे गोलंदाजीमध्ये शस्त्र पाहिजे ना, जे हत्यार पाहिजे ना, जे तुमच्यापाशी 6 चेंडू पाहिजे ना, ते वेगळे वेगळे चेंडू या गोलंदाजाकडे आहे. हॅट्रिक षटकार 3 चेंडूवरती 3 जर षटकार मारले कुठल्याही फलंदाजाने या मॅच मध्ये तर दत्ताभाऊ शिंदे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला सिद्धार्थ जगताप यांना किरण मामा यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइडला इथे फटका खेळलाय. चेंडू साइड गोल एकाच सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. सुरेख फटका. चेंडू जर पाहिला तर शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला निश्चितच पूल केला. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. सचिन आपण पाहतोय सचिनच्या पहिल्या चेंडूवर केलेलं आक्रमण. आणि निश्चितच आता उरले ते 11 चेंडू. जास्तीत जास्त धावा बनवणं फार गरजेचं आहे. यावेळेला देखील चेंडू आकाशाचा वेध घेतोय. उंची मिळाली, लांबी पहावी तेवढी मिळाली नाही. इथे धक्का क्रमांक लागतोय तो 6वा गडी होतोय बाद. बॅक टू दी पवेलियन. टॉप ऑर्डर एकदम कोसळलेलं आहे. संतोष सर सारा 11 टीमचं टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलेलं आहे, कोसळलेलं आहे मैदानाच्या आत. जर तुम्हाला आता धावा बनवायची असेल पुढच्या 11 चेंडूमध्ये तर तुम्हाला 11 चेंडूमध्ये 20 धावा, 10 चेंडूमध्ये 20 धावा बनवायचा प्रयत्न करावा लागेल. कारण की 20 झाले तर तुम्ही 30च्या पुढे जाऊ शकता, 40च्या जवळ जाऊ शकता आणि एक फायटिंग स्कोर इथे उभा करू शकतात. सध्या तुम्ही जर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात इथे जर बाद झाले, आयाराम गैरामची परिस्थिती लागली तर लवकरच तुम्ही या स्पर्धेमध्ये इथेच थांबवू शकतात, ऑल आउट देखील होऊ शकतात. आणि समोरचा संघ सेकंड इनिंग जाऊ फलंदाजी करण्यासाठी येईन तर त्यांच्या समोर सोपं आव्हान असेल. त्यामुळे तुम्हाला जशी गोलंदाजी पुढच्या इनिंग म्हणजे गोलंदाजासमोर स्कोर. आता संकेत गोलंदाजीला आहे, गोपाल मंडल आहे, परत जर पाहिलं गेलं तर नासिर असेल समोरच्याला, पण त्यांना तुम्ही फायटिंग स्कोर उभा करून देणं गरजेचं आहे पहिल्या इनिंगमध्ये. प्रत्येक षटकाराला जुनेद बाईसाठी इथे पारितोषिक लावलेलं आहे 500 रुपये अतिक बाई यांच्याकडनं. फटका सुरू आहे. खेळाय चेंडू डीप मध्ये. खेळाडू तैनात. हवेत होता. एलिव्हेशन कमी. जुनेद देखील बाद होतोय. तू चल बाया या सध्याला परिस्थिती मैदानाच्या आत. आणि आपण जर प्रत्येक खेळाडूचे शॉट बघितले ना सर तर मिस टाइम झालेले आहेत. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये ते आउट झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतं. बुद्धीचा वापर कुठल्या क्षणी कुठे करावा. कारण की स्कोर आधीच कमी झाला होता. तिथे बॅक टू बॅक आयाराम गयाराम सारखी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये उद्भवत होती. संतोष भाऊ कवडे आमचे मार्गदर्शक, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. विनंती राहील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. जुनेद मला वाटतं आज रमजानचा पहिला दिवस आहे, आज उपवास आहे, थोडीशी ताकद कमी लागली असेल कारण की सकाळपासून 5 वाजेपासून काय घेतलं नसेल, त्यामुळे मला वाटतं तो लेट आला बॅटिंगला. लेट आल्यानंतर थोडीशी ताकद कमी पडली कारण की लेंथ बॉल होता, चांगला पिक देखील केला होता. फटका तिथे फसलाय, धक्का लागला. तो 7वा मैदानाच्या स्ट्राईक वरती असेल नासिर शेख, SPM ग्राउंड वरचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या. आणि निश्चितच ज्या प्रकारे बक्षिसं लावली जात आहेत, बक्षीस ऐकून फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आउट होतात. लालच बुरी बला इथे मनकड करण्याचा प्रयत्न होता.
प्रत्येक षटकाराला नासिर शेख यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक इथं देण्यात येणार आहे सुमित भाऊ पवार यांच्याकडनं. चला पंचांचा निर्णय, पंच तुमचा निर्णय काय तो अंतिम राहील. चला जो डिसिजन असेल तुम्हाला ते मान्य करावं लागेल. चला खेळाडू वृत्ती दाखवायची, पंचांचा आधार सन्मान खऱ्या अर्थाने दाखवणं फार गरजेचं आहे. एखाद्या चांगल्या खेळाडूची वृत्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं राहील. सर या टीम मध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मी 2 खेळाडू बघितलं, खेळ भावनाने खेळलेत, गेम स्पिरिट दाखवले, खेळाडू वृत्ती दाखवली. ते होते अजित गायकवाड आणि दुसरे रवी धोत्रे. हो हो इथे चेंडू हिट करतोय, समालोचन कक्षामध्ये समालोचक खाली पडलेले आणि समालोचनाला सलामी करणारा हा षटकार. आणि सद्दाम सर तुम्ही चांगले खेळाडू आहात, मला वाटलं कॅच पकडाल पण षटकार या षटकारच्या मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचती ती 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. तुमच्या षटकाराने आमचं सगळं नेटवर्क बिघडलं इथं. 28 धावा सुरू करा. मला वाटतं नासिरला थोडंसं राग आला वाटतं आपल्या कॉमेंट्रीचा, डायरेक्ट इथं मारलं. MSD पिक्चर मध्ये महेंद्रसिंग धोनीचं सिलेक्शन करण्यासाठी जे सिलेक्टर आले होते ना, महेंद्रसिंग धोनी त्यांच्या संघट त्यांच्या विरोधात त्यांच्या दिशेनेच फटके मारत होता. तसेच सध्याला इथं नासिर करतोय. लास्ट बॉल रिमाइनिंग दिस ओव्हर. खेळ स्प्रिट, गेम स्प्रिट आपण म्हणतोय अजित गायकवाड आणि आज रवी धोत्रे या 2 खेळाडूकडनं पाहिले मी. की अंपायरने हात उचलण्याचं पहिलंच खेळाडूने डगआउट सोडलं होतं एज लागल्यानंतर, कारण की एज लागलेलं फक्त बॅट्समॅनला माहीत असतो. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं नियमाने बाउंड्री लाईनवरती जेव्हा खेळाडू फिल्डिंगला असतो तर अंपायर जर तिथपर्यंत कॅमेरा पोहोचत नाही. आता तर टेक्नॉलॉजी खूप वाढलेली, पण पहिल्या काळात जे क्रिकेटचा नियम आहे त्याच्यात जे बाउंड्री लाईनवरती खेळाडू ना, अंपायर त्यालाच विचारतो, कुठल्याही प्रेक्षकाला विचारत नाही. कारण की प्रेक्षकांचं जे मत असतं ते मान्य करत नाही अंपायर, कारण की प्रेक्षक हे नेहमी टीमच्या बाजूने असतात. आणि निश्चितच डॉट स्वरूपातील चेंडू. आणि सद्दाम सर तुम्ही जो उल्लेख केला ना, तो खऱ्या अर्थाने मातीचा सन्मान खऱ्या अर्थाने तो खेळाडू त्यावेळेला दाखवत असतो. एखादा पंच आउट घोषित करण्याच्या अगोदर फलंदाज असेल तो पवेलीच्या दिशेने जात असेल तो खऱ्या अर्थाने मातीचा त्या खेळाचा आदर ठेवत असतो. 5 षटकांचा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावा धावफलकावर, 29 रन्स ऑन बोर्ड. आपण जर पाहिलं तर सर सचिन रमेश तेंडुलकर अनेकदा खऱ्या अर्थाने अशा प्रकारे मैदान सोडून गेलेले आहेत. आणि एखाद्या चांगल्या खेळाडू खऱ्या अर्थाने ओळखला जातो तो त्याच्या खेळाडू वृत्तीमुळेच. अनेक असे खेळाडू आहेत. आपण जर पाहिले तर सगळ्यात चिडका संघ जर बघितला तर ऑस्ट्रेलिया. आउट असला तरी आउट येत नव्हते. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वामध्ये खेळणारा तो संघ 2003चा वर्ल्ड कप आपण पाहिला असेल. 2004 ला आपण जेव्हा 2002 ला भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. नामदेव डाके स्पोर्ट्स क्लब या संघाने या समोरच्या संघाला जर ऑल आउट केलं तर कोलीवाडा हॉटेलचे ऑनर मानित सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आता खऱ्या अर्थाने मैदानाच्या मध्ये बक्षिसाची लयलूट यायला सुरुवात झाली. अनेक क्रिकेट प्रेमी ऑनलाईन माध्यमातून आपण जर पाहिलं तर सामना पाहत असताना बक्षीस वाटपाची सुरुवात केलेली मैदानाच्या आतमधील दर्दे खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिक हे देखील बक्षीस वाटण्याची सुरुवात केली. आणि निश्चितच लालच बुरी बला आहे. सारा 11 साठी थोडासा आपण जर पाहिलं तर ते बक्षीस कुठं ना कुठंतरी धोक्याची घंटा वाजवणारी होती. नाही मी लालच म्हणता येणार नाही, कारण की नेहमी ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी व्हाईट बॉल मैदानात करण्यासाठी ओळखली जाते नेहमी सारा 11. त्यांचे लवकर विकेट गेले देखील तरी पण ते अटॅकच करत राहणार आहे, कारण की त्यांना माहिती आहे की आम्हाला 6 ओव्हरमध्ये एक तर आम्ही 30 धावावरती ऑल आउट होणार, नाही तर 6 ओव्हरमध्ये आमचा एखादा खेळाडू टिकला तर आम्ही 60 प्लस करणार. हे त्यांची प्लॅनिंगच असते. अटॅकिंग फलंदाजी. आता पण पहा शेवटचं षटक आहे. सध्याला नासिर देखील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. सॅक्रिफाईस विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणार. नासिर शेख. धक्का लागतोय तो 8वा. 8 फलंदाज बाद. 31 या धावसंख्येवर 8वा गडी बाद होते. नासिर इथे आपले विकेट सॅक्रिफाईस करतोय.
चलो रेबर भाई जल्दी. फोर्थ बॉल रिमाइनिंग दिस ओव्हर. 9व्या नंबरला फलंदाजी करण्यासाठी आला रहिबर शेख. करिअर देण्याचा 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी 31 धावा 40 पार होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे सर. कारण की जर 40 धावा जर पार झाल्या तर एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. हो यावेळेला देखील बॅट फिरली. इथे गती परिवर्तनाचा चेंडू होता. चेंडू टाकल्यानंतर आपण जर पाहिलं तर फिंगर्स रोल केले. बाहेरचं वळण घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट स्वरूपातील चेंडू. क्षमता आहे सारा 11 टीम मध्ये क्षमता आहे. समोरचा डिफेंड देखील करू शकते आणि या सिद्धार्थ जगताप मध्ये क्षमता आहे. उत्तम दादांना देखील माहिती आहे की या खेळाडूमध्ये क्षमता आहे. कधी मॅच धावा वाढू शकतो. पुढे येऊन सरसवत मारण्याचा प्रयत्न होता. तिथे चेंडू उमेशच्या हातात आला नाही. एक धाव प्राप्त केली. ते रनआउटची संधी. फलंदाज सिद्धार्थ जगताप होते बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. 9वा फलंदाज होते बाद. वरती 9वा फलंदाज बाद. आपण पाहतोय शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवमुद्रा चषक 2025 ऑफिशियल पार्टनर राठी मसाले, सत्यम ज्वेलर्स, पैलवान मटन खानावळ, ब्रिज पॉइंट हॉटेल, त्याचबरोबर ऑप्टिकल फायबर ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सर्व्हिस 32 धावा धाव फलकावरती. त्याचबरोबर शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहे. शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य 2 चेंडू बाकी. माफ करा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. यावेळेला निर्धाव स्वरूपातील चेंडू. आडव्या बॅटचा वापर निश्चितच केला जातोय. यावेळेला प्रहार 6 धावांचा वार. धाव संख्या जाऊन पोहोचती ती 38 या आकड्यावर. विजयासाठी बनवाव्या लागतील त्या 39 धावा. आणि निश्चितच पिंपरी चिंचवडचा मिनी वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण गेले अनेक वर्ष पाहतोय अशी एक गोड स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल चषक 2025 येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे. तरी सर्व क्रिकेट रसिकांना खेळाडूंना खऱ्या अर्थाने सूचना देणं फार गरजेचं आहे. पिंपरी चिंचवडच्या अनेक खेळाडूंचं अनेक प्रेक्षकांच्या नजरा त्या स्पर्धेवर असती. अशी स्पर्धा पुढच्या महिन्यात येणार आहे. संतोष सर मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तर माझ्यासोबतचे अनेक म्हणजे सातारा असू दे, सोलापूर असू दे, संभाजीनगर असू दे, त्यानंतर नागपूरचे जे माझे मित्र होते ते दरवर्षी मला फोन करतात की बॉर्न क्रेझी स्पर्धा कधी आहे. कारण की आम्ही ज्या वेळेला कॉलेजला होतो तर कॉलेज बंक करून आम्ही ती स्पर्धा पाहण्यासाठी येत होतो. आणि आज देखील ते मित्र आपापल्या क्षेत्रामध्ये बाहेर आहेत. पण ते न चुकता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला फोन करतात की बॉर्न क्रेझी स्पर्धा कधी आहे. हे खऱ्या अर्थाने खास वैशिष्ट्य आहे. काहीतरी माझे मित्र आहेत युकेला आहेत, त्यानंतर फिनलँडला आहेत, US ला आहेत. ते देखील मला फोन करून विचारत असतात की स्पर्धा कधी आहे. नासिर शेख आपले 100 रुपये जमा झाले. ते एक षटकार मारलेत. त्याचबरोबर हा बरोबर आहे. उत्तमदादाच्या बरोबर की त्यांच्या तालमीमधनं अनेक पैलवान तयार झालेले आहेत. उत्तमदादा मोरेचे आता सारा 11 टीमचाच पहा की उत्तम मोरेचेच सरांचेच मला वाटतं भरपूर खेळाडू आहेत. त्यांच्या संघामधनं सुरुवात केलेली आहे, त्यांच्या तालमीमधनं तयार झाले आहेत. आणि पिंपरी चिंचवडमध्ये भरपूर खेळाडू आहेत. भरपूर टीममध्ये वेगवेगळ्या टीममध्ये खेळत असतात. थंडर 11 पासून सुरुवात झाली, उत्तम दादापासून सुरुवात झाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट चालू केली. मग उत्तम मोरे असतील, त्याचबरोबर स्मॅशर संजू मामा पवार असतील,
या व्यक्तींनी या लेजंड खेळाडूंनी क्रिकेटर घडवलेले आहेत, प्लेयर घडवलेले आहेत. आज राजू सोरटेला देखील संजू मामापासून सुरुवात झाली होती, चांगला क्रिकेटर झालाय तो. प्रशांत शुक्ला जर पाहायला गेलं तर अजून शुभम माले देखील तिथनं तयार झाला होता. चांगले खेळाडू इथे घडलेत. उत्तम दादाच्या काळात जर पाहिलं गेलं तर नरसिंग पारंपल्ली, त्याचबरोबर सिद्धार्थ जगताप, गोपाल मंडल हे सर्व यांच्या तालमीमधून आलेले आहेत. आज देखील इथे त्यांच्या समोरच खेळाडू खेळत आहेत सध्याला. निश्चितच आपण जर पाहिलं तर यमुनानगर माळावर क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम ज्या माणसानं केलेलं आहे त्याचं नाव म्हणजे उत्तम मोरे. एकदा उत्तम मोरे सरांसाठी जोरदार टाळ्या, की या भागातील अनेक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम त्या माणसाच्या माध्यमातून झालेलं आहे. आज मला वाटतं त्यांचे मित्र नाहीत, नेहमी महबूबबाई सोबतच असतात. रोजामुळे थोडंसं दोस्ती तुटली असं म्हणता येईल, पण संध्याकाळी 7 नंतर चहाला सोबत असतात सर्वजण. कारण की आपण पाहतोय आयुष्यलांचे विकास सर देखील हे सर्व एकत्र असतात. जाऊया मैदानाच्या जिंकण्यासाठी आहे ते 39 धावांचे इथे पाठला करण्यासाठी 2 फलंदाज. स्ट्राईक वरती असेल कुमार वालेकर, नॉन स्ट्राईक वरती असेल रोहा. अलिबागचा खेळाडू मैदानाच्या जय पाटणकर ज्याने टॅप बॉल वरती पहिल्या चुनवरती पहिला षटकार मारण्याचा विक्रम केला अलिबाग प्रीमियर लीग मध्ये. तोच खेळ नॉन स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्क वरती गोपाल मंडल. सर आयुष्य हे संघर्षांना आमंत्रण असतो, जो तो स्वीकारतो तो निश्चितच यशस्वी होतो. उत्तम नियोजन आणि सर्वोत्कृष्ट नेतृत्व जर असेल तर हजारो तलवारींचं युद्ध देखील एका छोट्याशा वाघ नकांवर जिंकता येतं. हे 350 वर्षापूर्वी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेले. आता त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 39 धावा डिफेंड करायच्या आहेत, जिद्द सोडायची नाही. कारण की आयुष्य असू दे, क्रिकेटचा खेळ असू दे, पुस्तक असू दे, कारण की कहाणी शेवटच्या पानावर बदलत असते. एक फटका, पण इथं वेगळंच कहाणी लिहिण्यासाठी आपला पुस्तक मध्ये आपला पान आपल्या नावावरती निबंध तयार करण्यासाठी इथं मैदानाच्या फलंदाज उतरलाय कुमार वालेकर. मॅन फ्रॉम वालेकर वाडीचा खेळाडू मैदानाच्या सरळ बॅटनी एवढा स्ट्रॉंग फटका सध्याला खेळलाय कुमारने. आणि नेहमी याचा स्ट्रॉंग झोन आहे, ट्रेडमार्क शॉट देखील आहे कुमारचा, कारण की व्ही झोन मध्ये जास्त फटके खेळतो फलंदाज कुमार. बॅटीची काढा, सुंदर कॅच, एक तीर येतो दुसरी बेरी. फलंदाज कुमार वालेकर होते बाद, धक्का लागतो तो पहिला. निश्चितच पहिला चेंडू षटकार जरूर आला, पण मैदानाच्या मध्ये कमबॅक काय असतंय हे दाखवून देताना गोपाल मंडल संघाचा संघनायक. कुमारचा पहिला प्रहार केला होता षटकारासाठी, पण दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. कुमार बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या 6 या आकड्यावर पहिला गडी बाद झालेला आहे. मी नेहमीच म्हणत होता आणि आत्ताच सर बोललेत की राहुल बोंबे सरांचं, तर मी पण त्या दिवशी राहुल बोंबे सरांसंगत माझे 5 दिवस कॉमेंट्री करत होतो मी. तर सरांचं वाक्य, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगेन, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगेन, तू प्रयत्न करत जा मार्ग तुला सापडेल. सध्याला मैदानाच्या आत प्रयत्न करतोय फलंदाज, गोलंदाजी करणारा संघ. एक षटकार आला, पण पुढच्या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर इनसाइड एज आणि सुंदर कॅच पकडले त्या अजय चव्हाणनी, त्याच्यावरती फलंदाज बाद झालाय. सध्याला सामना बरोबरीवरती आहे असं म्हणता येईल की 33 धावा अजून डिफेंड करायचे आहेत. पण तुम्ही पाहिलं तर इंडिया बांगलादेशची मॅच 110 चेस करायचे होते बांगलादेशला, बांगलादेश 55 धावावरती ऑल आउट झाली होती. खेळ आहे, क्रिकेट आहे, शेवटच्या बॉलपर्यंत सांगता येणार नाही की कोण जिंकेन आणि कोण हारेन. पण सध्याला बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क केला सागर दातीने. एक धाव मिळणार, धाव फलकावरती धावसंख्या होईल 7 धावा. निश्चितच सर उत्तम सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला संघ आहे. सहजा हार मानणार नाही, जिद्द सोडणार नाही, कारण की कष्ट परिकष्टाची त्या सांगड मैदानाच्या मध्ये सहारा 11च्या माध्यमातून घातली जाईल. भरोसेमंद खेळाडू स्ट्राईक वरती असे ना आता सध्याला जय पाटणकर, कारण की खूप विश्वास आहे नामदेव ढाके स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूवरती. सध्याला बॅट चेंज करतोय जय पाटणकर, बॅट चेंज करतोय. बॅटचा देखील एक विक्रम आहे. जेव्हा शाहिद आफ्रिदीने कमी बॉलमध्ये जास्त धावा बनवले होते, ते बॅट कुणाची होती? गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकरची. आणि भारताच्या अगेन्स्टच त्यांनी कमी बॉलमध्ये जास्त धावा बनवले होते. सियालकोटमध्ये बॅट बनवायसाठी मोईन खानपाशी सचिन रमेश तेंडुलकरनी बॅट दिली होती. तीच बॅट शाहिद आफ्रिदीपाशी गेली आणि शाहिद आफ्रिदीने कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवले होते. हे बॅट बदलल्यानंतर पाहूया जय पाटणकर जास्त धावा बनवणार का मैदानाच्या आत. बॅट तर बदलली, पण आता मैदानाच्या आतमध्ये कहाणी बदलेल का? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, त्याचे शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, डायरेक्ट हिट जर असता तर कहाणी में
ट्विस्ट निश्चितच आपल्याला पाहायला भेटली असते. ट्विस्ट सध्याला ट्रेलर चालू आहे, थरार चालू आहे मैदानाच्या आत. पहिला जर पिक्चर येण्याच्या पहिले ट्रेलर येतो, सध्याला ते ट्रेलर आहे. अजून देखील पिक्चर येणं बाकी आहे, कारण की मेगा फायनल अजून देखील बाकी आहे. मेगा फायनल मध्ये सध्याला वाट बघतीये कुठला संघ आपल्या दिशे विरुद्ध येणार आहे. नरसिंह पालंगपल्ली, त्याचबरोबर शुभम शेवते आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे. विकी जाधव, आदी आणि श्री अडसुडे, त्याचबरोबर राहुल, हे ताकदवान संघ आपल्याला ह्याच्यानंतर फायनलमध्ये खेळताना पाहायला भेटणार. जो जिंकेल तो सान्वी 11 या संघाच्या विरोधात खेळेल. सानवी 11 पहिल्याच फायनल मध्ये जाऊन घुसलेला आहे. आता तो देखील वाट पाहतो या दोन संघांपैकी कुठला संघ आपल्या समवेत फायनल मध्ये खेळेल, आणि त्यांचं देखील बारीक लक्ष या सामन्याकडे की कोण कशा प्रकारे खेळते. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. फटका फसला आणि मैदानाच्या आत सर्वात विश्वासू खेळाडू डगआउटच्या बाहेर परतताना पाहायला भेटतोय. ते म्हणतात ना, इस मतलब के दुनिया में कौन किसका होता है, इस मतलब के दुनिया में कौन किसका होता है, जिस पर भरोसा किया साला वही साथ छोड़ देता है. फलंदाज झालाय बाद, धक्का लागलाय तो दुसरा. आता पाहूया मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी कशी करणार नामदेव ढाके स्पोर्ट्स क्लबचे फलंदाज. आणि रेबरचा पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरच गडी बाद होतोय. आणि निश्चितच क्रिकेटचा खेळ असा आहे ना सर, की कालपर्यंत तुम्ही काय होता, काय केलं ते आम्हाला काय घेणं नाही. आज या क्षणाला, या मोमेंटला मैदानाच्या आत तुम्ही काय कामगिरी करताय त्याच्यावर तुमचं भवितव्य ठरतं. कारण की आम्ही पाहिलेलं विराट कोहलीला देखील शिव्या देताना, ज्या वेळेला सामना निर्णायक क्षणी हारतो आम्ही बसतो, तेव्हा आमची मित्रमंडळी देखील काय काय त्याचे समर्थक ज्या वेळेला सामना हारतो ना, तर तिथे विराट कोहलीची देखील आलोचना करत असतात. आणि कालचा आपण पाकिस्तानचा सामना पाहिला असेल, ज्या वेळेला भारतीय संघ संकटात होता त्यावेळेला खऱ्या अर्थाने भारतीय संघाची नैया पार करण्याचं काम विराटच्या माध्यमातून झालं. पुन्हा एकदा त्या मित्राला मी भेटलो, पुन्हा एकदा विराट कोहलीचा उदो केला. त्यामुळे क्रिकेटचा खेळ असा आहे, कालपर्यंत तुम्ही काय केलं ते महत्वाचं नाहीये. चला विनंती राहील सामना चला स्पीड अप करा, थोडस घाई करा. सागर थोडस घाई करायला हवा. चला दोन्ही टीम स्पीड अप करा. अमय स्ट्राइक वरती, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, अगदी पायाला स्पर्श होऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. तुम्ही बरोबर बोलले सर, ह्याच्या पहिलं तुम्ही काय केलं त्याच्यावरती त्याचं लक्ष नसतं. ह्याच्यावर पुढे तुम्ही काय करणार त्या सर्वांचं लक्ष आहे. महबूब भाई आलेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आलेत, ही जोडी तुटायची नाही. पोहोचायला खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा सिंगल इथं प्राप्त होते. दोन धक्के बसलेत सध्याला नामदेव ढाके संघाला. या धक्केमधनं उभं राहावं लागेल थोडंसं, काय की छोटंसं लक्ष आहे. सध्याला कुमार वालेकरनी चांगली सुरुवात करून दिली होती, पण सुरुवात करताना परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तो बाद झाला. त्याच्यानंतर जय पाटणकर देखील त्याचाच पाठला करत डगआउटच्या दिशेने परतला. आता पाहूया दोन मिडल ऑर्डरचे जो फलंदाज आहे त्यांच्यावरती पुरं दारोमदार असेल या मॅचचं. तर खेळाडूंना विनंती राहील, आता वेळेचा कोणताही विलंब न करता सामना आटोपता घ्यायचा आहे, स्पीडअप करायचं आहे, गिअर मध्ये चेंज करायचे. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चिटू जात आहे. दान 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 करा, सीमारेषा पार. हा येतो सागरता दातीलच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. अगदी मैदानाला आग लावत चेंडू सीमारेषा पार चौकार पाहायला भेटला सागरच्या बॅट मधून. सागर एक अनुभवी खेळाडू, गेले अनेक वर्ष मी देखील त्याचा खेळ पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर रोज संजय काळे क्रीडांगणावर सकाळी सकाळी तो सरावासाठी येत असतो, आणि इम्प्रूव्हमेंट खऱ्या अर्थाने त्याला त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटते. सुरेख फटका, काय शॉट खेळा मैदानाच्या आत. सागर दातीरने एक पाय बाहेर काढत ऑन साइडला चिटू फेकून दिलाय, बाउंड्री लाईन पार. षटकार, 6 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे सर. अविनाश दादा हरिहर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अजिंक्य भाऊ बळे परत एकदा थोडंसं विश्रांतीनंतर मैदानाच्या आत आलेत, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला फटका खेळला, परत एकदा चिडू जाते. 1 2 3 4 चौकार, 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये.
24 रन्स ऑन बोर्ड. 18 चेंडू 15 धावांची गरज. 18 चेंडू 15 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. प्रसाद भाई सकाळी आलेत, अजून देखील बाहेर गेले नाहीत. कारण की 3 दिवस मी बोललो होतो की पहिल्या दिवशीच मला कोणीतरी सांगितलं की प्रसाद भाई थोड्या वेळासाठी जायला जाणार. मला शक्यच नाही, कारण की गेल्या वर्षीचा अनुभव मला, माणूस सकाळी 9ला आला तर संध्याकाळी 6लाच जातो. अजिंक्य दादा थोडेसे बिझी आहेत, त्यामुळे थोडंसं 1 तास विश्रांतीनंतर ते परत एकदा आलेत, तेच कामासाठी. कारण की शेड्यूल खूप बिझी असतो आणि त्याच्यात ते आपल्या स्पर्धेला देखील वेळ देणं हे देखील खूप गरजेचं आहे. नेहमीच, कारण की आमच्या परिसरामधले देखील लोकांचं भरपूर काम करतात आणि कामाला लावण्याचं देखील काम त्याने नेहमीच केलेलं आहे. अवसर एक फटका, समोरच्या दिशेने फटका खेळला आहे. गोविंद चव्हाणच्या डोक्यावरना गेंदबाज के मस्तक पे दस्तक. गेंद जारी है सीमा रेषा पार. ये आता बल्लेबाज के बल्ले से बिग ब्लास्ट षटकार 6 रन. शिवमुद्रा चषक आपण पाहतोय सर, काय म्हणता या स्पर्धेबाबतीत? खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जर पाहिली ना तर निगडीच्या अनेक क्रिकेट रसिकांना ज्या स्पर्धेच्या आतुरतेने वाट ते पाहत असतात ना, आणि मी पहिल्या दिवशी आलो त्यावेळेला माहोल वेगळा होता. आज जर पाहिलं तर माहोल वेगळा आहे. फायनलची मॅच आहे. पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये यावेळेला झेल बाद होईल अमेय. आणि स्पर्धा आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेला देखील चांगल्या पद्धतीने भरवली गेली होती. प्रसाद भाई असतील, त्यानंतर सनी कांबळे असतील, तरबेज असतील, संतोषजी मुळीक असतील. ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या पाठीमागे या सर्वांचं खऱ्या अर्थाने खूप मोलाचा वाटा आहे. ही स्पर्धा आपल्याला दिसते पण त्या स्पर्धेच्या पाठीमागचे खरे आता आपल्याला पाहायला भेटत नाही. निश्चितच प्रसाद दादा असतील, अजिंक्य दादा असतील, सागर दादा तापकीर असतील, खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होतं ना. कष्टाच्या जिद्दीवर ही स्पर्धा यशस्वी करताना अजिंक्य दादा असतील, प्रसाद दादा असतील, सागर दादा, खऱ्या अर्थाने राजू दादा तापकीर, पिंटू मांडवे असतील, सनी कांबळे, राकेश बाराते, नासिर शेख व सर्व शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लबचे सभासद ज्यांनी काही वर्षांपूर्वी छोटंसं रूप लावलं होतं त्याचा आज खऱ्या अर्थाने वटवृक्ष शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब व शिवमुद्रा चषकाच्या माध्यमातून झालेला आहे. एक धाव डिक्लेअर असणारे. निश्चितच मैदानाचा वापर कसा करावा ते शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब कडून शिकावं. बरोबर ना सर? आणि शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब मला वाटतं पुढच्या रविवारी, हे रविवारी जाऊन पुढच्या रविवारी या लीग इथे लीग खेळणार आहे. प्रसाद भाईने टर्फचं देखील नियोजन केलं. पहिले टर्फवरती खेळू आणि नंतर सिमेंटवरती येऊ. सर्व प्लॅनिंग इथं प्रॉपर केलेली. सर्व जुने खेळाडू परत एकदा हे स्पर्धा बघितल्यानंतर त्यांचा देखील त्यांच्या ग्रुप म्हणजे त्यांच्या अंगात परत एकदा क्रिकेट आला असं म्हणता येईल शरीरामध्ये. राकेश बाबा ते आपलाच विनंती की आपण इथे यायचंय. 12 चेंडू 7 धावांची गरज. चला विनंती राहिलो उरकत घ्यायचंय लवकर लवकर. आता 12 चेंडू 7 धावांची गरज. आणि खऱ्या अर्थाने नावातच सगळे सर, ज्या प्रकारचं नाव ठेवलेलं आहे ना, त्या 12 चेंडू 7 धावांची गरज. म्हणजे इथून पुढे देखील सामना पलटू शकतो जर चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, अचूक टप्पा. बारा चेंडू 7 धावांची गरज. सनवी 11 कॅप्टन, सानवी 11 कॅप्टन नरसिंग पालमपल्ली आहे का? 11 खेळाडू तयार आहेत ना? एका लाईनीत मॅच संपल्यावर लाईनअप करून घ्यायचे सर्व खेळाडूंनी. राष्ट्रगीत होणार आणि त्याच्यानंतर आपण मेगा फायनलची सुरुवात करणार. सानवी 11 संघाच्या संघनायकांना खेळाडूंना विनंती राहील की सज्ज राहायचंय आपण.
धावत मैदानाच्या आतमध्ये एक तंत्रशुद्ध फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटला. आणि ज्या वेळेला फलंदाज असे फटके खेळतो ना सर, तर थोडस मनाला आनंद खऱ्या अर्थाने वाटतो. कारण की खऱ्या अर्थाने परिभाषा बदललेली आहे. प्रत्येक फलंदाज स्टंपाच्या आतमध्ये घुसून ऑन साइडला खेळत असतो, पण या वेळेला तो फटका खेळला. हो, यावेळेला देखील फक्त दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलं होते. जर झेल पकडला असता तर निश्चितच थोडीशी रंगत आपल्याला पाहायला भेटली असती. निश्चितच SPM चा जॉन्टी रोड्स म्हणून ज्याला आपण पाहतो, नासिर डाय मारायला पाहिजे होते राव. एकच व्यक्तीचे 3 एवढे नाव व्हायला नाव दिलेत नासिर भाईला. खरंच कौतुकी खेळाडू आहे, नेहमी मेहनत करत असतो. मग ते स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीमध्ये असो किंवा नसो, नेहमी क्रिकेटसाठी मेहनत करत असतो नासिर शेख. आज देखील त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सनी कांबळे देखील नेहमीच चांगलं आयोजन त्याच्या माध्यमातून होत असतं. सनी कांबळे, नासिर शेख त्यांच्याकडे जर आयोजन नियोजन दिलं तुम्ही तर जे आयोजक असतात ना, मुख्य आयोजक, त्यांना विश्रांती देतात ते डायरेक्ट. एवढं चांगलं सहकार्य करत असेल. यावेळी देखील चेंडू होतो डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव डिक्लेअर. 7 चेंडू 3 धावींची गरज. 7 चेंडू 3 धावींची गरज. हा बॉल निर्णायक असणार आहे. शेवट 6 चेंडू 3 धावा होऊ शकतील का, ते पाहणं उत्सुक राहील. कंपल्सरी चेस आहे. ओखलाईन बोट फलंदाज सागिर होता बाद. धक्का लागतोय तो. चौथा. 4 फलंदाज बाद होते मैदानाच्या. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. मी अगोदरच बोललो होतो 6 मध्ये 3 राहतील का, तर 6 मध्ये 3च राहणार आहेत. आता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, जर तुम्ही त्या क्षणी असता सर, तर तुमचा काय मनसुबा असता? पहा सर, गोलंदाजी आपल्या टप्प्यावरतीच नेहमी गोलंदाजी टाकतो. फलंदाज ॲडजस्ट करून मारल्यानंतर तिची देखील लेंथ बिघडू शकते. पण आपण जर पाहिलं का तर लेंथ सध्याला मला वाटतं सागर दातीने खूप डिफेन्सिव्ह मोडवरती घेतला. इझिली खेळायचा प्रयत्न केला. डिक्लोर झोनमध्ये फटके खेळण्याचा मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे ते थोडंसं दबावमध्ये आला. कारण की 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा आले होते. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तो बाद झाला. पण पुढच्या 6 चेंडूमध्ये जर 3 धावा नाही झाली ना, तर त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उभं होऊ शकतात. कारण की त्यांनी 5 बॉल खेळून गेलेले आहे. 6 बॉल म्हणजे खूप काही. मॅच हरल्यानंतर आणि मॅच जिंकल्यानंतर 6 चेंडू 3 धावींची गरज. मॅच तुम्ही जेव्हा जिंकतात तेव्हा चुका विसरून जातात. जेव्हा तुम्ही मॅच हरतात ना, तेव्हा एक प्लेअरची चुका काढत राहतात. असं हे क्रिकेट आहे. आणि स्पेशल टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतोय, मॅच जिंकल्यावरती खेळाडूंचे जे चुका केले ते विसरून जातात आणि मॅच हरल्यानंतर ज्यांनी ते चुका केलेत ना, म्हणजे गेल्या टुर्नामेंटमध्ये, ते देखील उकरून काढत असतात. हे टेनिस क्रिकेट आहे. चला घ्या उरकता आता लवकर विनंती राहील. नासिर, इथे एक क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला भेटतील. आपण जर पाहिले तर क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, मिड ऑफ, आपल्याला सॉरी माफ करा, लॉंग ऑफ, 6ला 3. इथे फटका फसलाय. गडी होतोय बाद. रोमांचक अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेला हा सामना. 5 चेंडू 3 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 5 चेंडू 3 धावा. प्रेशर दोन्ही संघांवर समान. नासिर शेख, मी जेव्हा या खेळाडूला बघितलं त्याने 5 धावाच्या वरती धावच दिलेल्या नाहीयेत. कारण की माझा अनुभव सांगतो, मी जेव्हा या खेळाडूला बघितलं ना गोलंदाजी करताना, 1-2 विकेट घेतो, 4-5 रन जोर टाकतो. 5च्या वरती आतापर्यंत त्यांनी खर्चच केला नाही. आज देखील या 2 मॅच खेळला तो. त्याच्यात एक पहिल्या मॅचमध्ये 3 धावा खर्च केलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केलेत. परत दुसऱ्या मॅचमध्ये देखील आला, तिथं पण चांगला परफॉर्मन्स केला. 5 धावाच्या आतच चिटू दिलेत. पण आता सध्याला जर पाहिलं तर म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला म्हणावं लागेल क्रिकेट मधला चिंगूस मारवाडी. ज्या प्रकारे एखादा मारवाडी प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवत असतो, त्या प्रकारचा हिशोब नासिर ठेवत असतो. 5 चेंडू 3 धावा. न्यू बॅटर. चांगला फटका येतो समोरच्या दिशेने खेळायला. ते खेळाडू आहे, एक सिंगल धाव प्राप्त होते सध्याला.
चांगली इथे गोलंदाजी. याची गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे की ह्याचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेत नाही, म्हणजे गुडघ्याच्या वरती चेंडू येत नाही, जास्त करून खालीच राहते. त्यामुळं फलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजाला थोडंसं अवघड होतोय फलंदाजी करण्याचा. प्रत्येक दाना श्री गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडू 2 धावांची गरज. सामना कशा प्रकारे रंगेल हे पाहणं उत्सुकता राहील. 4 चेंडू 2 धावा. हलकी हाताने फटका गेला. सामना जर पाहिलं तर बरोबरीत या क्षणाला सुटताना 3 चेंडू 1 धावीची गरज. एक धाव बनवावाच लागेल. जर बराबरीची सुटला तर सारायलोन हा संघ विजय होईल. त्यामुळे तुम्हाला एक धावा इथे बनावंच लागेल. 3 चेंडू 1 धाव. निश्चितच काहीच अवघड काहीच सोपं. मनाने ठरवलं गोलंदाजाने खऱ्या अर्थाने जर अचूक टप्प्यात चेंडू टाकले, क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली तर ते देखील धावा. चला टीम तयार राहायचे. आपण लगेच आत लाईनअप करून घ्यायचे. इथे चूक आणि एनडी स्पोर्ट्स फाउंडेशन दाखल होतोय फायनल मध्ये. एका लाईनीत या दोन्ही टीम. एकच जागेवरती दोन्ही टीम थांबा लाईनअप मध्ये. तोरस तुम्ही टीम बरोबर थांबा. चला तोपर्यंत हस्तांदोलन करून घ्या. नरसिंह तुमची टीम तिथेच थांबवा एका लाईनीत. राकेश भारते आणि दीपक सनी कांबळे आपण